उमेदवारी मिळालेली आहे। यापूर्वी युवा स्वाभिमान पार्टी यापूर्वी आणि आज आणि उद्या पण आपण एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम करणार आहे। आपल्या खासदार नवनीत राणा या युवा स्वाभिमान पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या। आता भाजपामध्ये त्यांना तिकीट दिल्यामुळे आता ते आपला युवा स्वाभिमान पार्टीचा राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे या ठिकाणी सुपूर्द करत आहेत। खासदार सभापती नवनीत राणा यांचा राजीनामा या ठिकाणी स्वीकारावा आणि आम्ही त्यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आश्वस्त करतो की या ताकदीच्या लढाईत आम्ही सर्वजण ताकदीने त्याच्या पाठीशी उभे राहू। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी त्यांना अश्रू आवडत नाहीये, या ठिकाणी त्यांना अश्रू आवडत नाहीये कारण ज्या पार्टीला त्यांनी मोठं केलं, आज त्या पार्टीने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख दिली आणि त्या राष्ट्रीय स्तरावरच्या ओळखीचा आता त्या मोठ्या स्तरावर जात आहे। युवा स्वाभिमान हा आपला परिवार आहे, तो आपला कुटुंब आहे। माननीय श्री आमदार रवीजी राणा संस्थापक अध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी, माननीय महोदय मी सौ नवनीत रवी राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होती। आज दिनांक 27 मार्च 2024 रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्याध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे। पार्टीने आजपर्यंत जो मला मान सन्मान दिला, सहकार्य केले, त्याबद्दल मी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे आभार मानते। कृपया माझा राजीनामा स्वीकारून मला सर्व जबाबदारीतून मोकळे करावे ही विनंती। एक छोटेसे संघटनाला एक मोठे पक्षाचं रूप देणं, जिल्ह्यात एक आमदार ज्या पक्षाने आमचे घडवलं, तिसऱ्यांदा एक पक्षाचे ते आमदार आणि आनंदाचे आसू म्हणा की जी भावना 12-13 वर्ष या पक्षामध्ये काम केला, पूर्ण परिवाराला घेऊन एक पक्षाला आपण चाललो, तर ती भावना साहजिक आहे की ते डोळ्याच्या माध्यमातून